मित्रांनो, महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन तुम्हाला घ्यायचं आहे. पण कॉलेजेस कोणते आहेत गव्हर्नमेंट? त्यासोबतच त्या प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ किती आहे, रँक लिस्ट कशी आहे आणि कॅटेगरी वाईज कट ऑफ किती लागणार आहे, या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करताय. आणि आजच्या लेक्चरमध्ये लिस्ट ऑफ गव्हर्नमेंट कॉलेजेस पाहणार आहोत, त्यासोबतच कॅटेगरी वाईज कट ऑफ देखील पाहणार आहोत. आणि वन ऑफ द बेस्ट थिंग म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हे देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल पाहूयात गव्हर्नमेंट कॉलेजेस. फर्स्ट आहे कॉलेज ऑफ नर्सिंग जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई. नंतर आहे बीजे मेडिकल कॉलेज पुणे. नंतर नर्सिंग नागपूरचं कॉलेज, गोंदियाचं कॉलेज, संभाजीनगरचं कॉलेज. नंतर येतं नांदेड, लातूर, जालना, बारामती, कोल्हापूर. त्यासोबतच येतं मिरजचं सांगलीचं कॉलेज, नंदुरबार, नाशिक, जळगाव, आपलं पीसीएमसीचं पिंपरी पुण्याचं कॉलेज, साताराचं कॉलेज. हे सगळे झाले नर्सिंग साठीचे गव्हर्नमेंट कॉलेजेस. आता विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं किंवा तुम्हाला मनासारख्या कॉलेजमध्ये नर्सिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, तर आपला तुम्ही कोर्स जॉईन करा. आमची गॅरंटी, जर तुम्ही हा कोर्स जॉईन केला तर तुम्हाला नक्कीच तुमच्या मनपसंत ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे त्या कॉलेजमध्ये नक्कीच ऍडमिशन होईल. आता जर तुम्हाला पीसीएम सीईटी, नर्सिंग सीईटी, नीट, त्यासोबतच पीसीएम सीईटी, जेडब्ल्यू या एक्झामला टार्गेट करायचं असेल तर त्याचे आपल्याकडे लाईव्ह कोर्सेस आहेत, लाईव्ह बॅचेस आहेत. 10 तारखेपासून सुरू होते. म्हणजे आपण प्रत्येक वेगवेगळ्या एक्झामसाठी वेगवेगळे कोर्सेस आहेत आपल्याकडे. मित्रांनो, आता पहा, त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लायब्ररी लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज, त्या सोबतच 2000 प्लस एमसी क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. यासोबतच काउन्सिलिंग कोर्स देखील मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. खूप महत्वाची, एक्झाम दिल्यानंतर चांगले मार्क्स आले तरी मुलांना कॉलेज मिळत नाहीत व्यवस्थित. सो तुम्ही काउन्सिलिंग व्यवस्थित झालेली नसेल तर तुम्हाला कॉलेज व्यवस्थित मिळणार देखील नाही. सो आपला कोर्स जॉईन करा. यामध्ये प्रत्येक गोष्ट आपण ऍडमिशन पर्यंत गायडन्स तुमच्यासोबत नक्कीच असतं. आता मित्रांनो, जर तुम्हाला सिंगल कोर्स बाय करायचा असेल तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. पण तुम्हाला जर हे 5 कोर्सेस बाय करायचे असतील तर त्याची प्राइस असेल फक्त 10,000 रुपये. आपली कॉम्बो ऑफर आहे. सो तुम्ही जर हा कॉम्बो ऑफर घेतली तर तुम्हाला एक कोर्स फक्त 2,000 रुपयाला पडेल. सो विचार करून कोर्स बाय करा. आणि आमची गॅरंटी, कोर्स जॉईन केल्यानंतर तुम्हाला त्या दिवशीपासून लाईव्ह लेक्चर सुरू होतात. तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, एमसीक्यू, क्वेश्चन बँक, नोट्सच्या सगळ्या गोष्टी जॉईन केल्यानंतर लगेच अवेलेबल केल्या जातील. आता पहा, कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून ओपन करा. ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडला स्टोरेज आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर कोर्सेसच्या पेज मध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. खाली कोर्स येईल, तर कोर्स ओपन करायचा आणि एनरोल करायचा. त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी तेव्हाच ऍक्सेस होतील तुम्हाला. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, पाहूयात कट ऑफ, रँक पाहूयात पर्सेंटाइल मध्ये. आता जेजू हॉस्पिटलचा ओपन साठी कॅटेगरीसाठी रँक पाहूयात. 119 लागेल. बीजे मेडिकल कॉलेजसाठी 57 रँक लागेल. नागपूरच्या कॉलेजसाठी 72, संभाजीनगरच्या कॉलेजसाठी 202 आणि नांदेडच्या कॉलेजसाठी 245 हा रँक, क्लोजिंग रँक आहे. समजलं. त्याच्यानंतर ओबीसी साठी पाहूयात. जे साठी 185, पुण्यातलं बीजे मेडिकल कॉलेजसाठी 118, नागपूरच्या कॉलेजसाठी 338, संभाजीनगरच्या कॉलेजसाठी 200 आणि नांदेडच्या कॉलेजसाठी 293, 293 हा असेल क्लोजिंग रँक. अगेन पाहूयात ईडब्ल्यूएस साठी 11821003 714 7726 2301. मी इथे प्रत्येक कास्ट वाईज तुम्हाला सांगितलं. आता इथे ईडब्ल्यूएस सांगितलं. अगेन एससी साठी इथे रँक दिलेले आहेत पहा, कॉलेज आणि त्याचा रँक, कॉलेज आणि त्याचा रँक इथे दिलाय. मी इथे क्लोजिंग रँक देते म्हणजे
आता जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल हे कॉलेज आहे मुंबईचं, तर तुम्ही जर एससीचं असाल तर तुम्हाला 323च्या आत रँक लागेल. हा झाला क्लोजिंग रँकची कॉन्सेप्ट असते. ओके. त्याच्यानंतर आहे एसटी साठी मी इथे दिलेत पहा कॉलेज आणि त्याचा क्लोजिंग रँक. स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल, किंवा व्हिडिओला पॉज करून तुमचे जे कास्ट आहे त्यानुसार तुम्ही क्लोजिंग रँक पाहू शकता. अगेन विषय इथे दिलाय पहा, मी स्क्रीनशॉट काढून घ्या व्हिडिओ किंवा व्हिडिओ पॉज करा. एससीबीसी साठी क्लोजिंग रँक दिलेत मी. आता विद्यार्थी मित्रांनो, हे झाले सगळं कास्ट वाईज मी तुम्हाला कट ऑफ सांगितलं. आता या सगळ्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपला कोर्स नक्कीच जॉईन करा. लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी फायदा घेतलाय. आता तुम्ही पण घ्या. बरेच विद्यार्थ्यांनी जॉईन सुद्धा केलं आणि त्यांचे लेक्चर सुरू आहेत. आता तुम्हाला जॉईन करायचं असेल स्टार्टिंग पासून तर आत्ताच जॉईन करा. आता खूप कमी टाइम राहिलेला आहे. फॉर्म फिल व्हायला सुरुवात होईल जानेवारी महिन्यामध्ये. तो लवकरात लवकर जॉईन करा आणि तुमच्या करिअरला शेप द्या. तर आता लेक्चर इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती आपण असेच वेगवेगळे नोटिफिकेशन रिलेटेड, कॉलेज रिलेटेड, सिलेबस रिलेटेड, एक्झाम रिलेटेड प्रत्येक गोष्ट चॅनलवरती अपलोड करत असतो. सो चॅनलला सबस्क्राईब देखील करा. चला लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.